सबिता रमेश फिरोदिया प्रशाला, अहमदनगर, इयत्ता पहिली. विषय मराठी. अक्षरे क, म, आ, ल आणि काना. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आ, ल आणि काना या अक्षरांची ओळख करून घेणार आहोत. सांगा बरं, पहिलं चित्र कशाचं आहे? तर ही आहे आगगाडी. यामध्ये आ हे अक्षर सुरुवातीलाच आलं आहे, आ रे आगगाडीचा. त्यानंतर दुसरं चित्र आहे आ रे आवळ्याचा. आणि तिसऱ्या चित्रामध्ये आहे आरसा, आ रे आरशाचा. आणि हा आहे आंबा. सुरुवातीलाच आ हे अक्षर आहे आणि त्याच्यावर अनुस्वार आहे, आंबा. आता या ठिकाणी काही शब्द आहे, त्या शब्दामध्ये तुम्हाला आचा आवाज ऐकायचा आहे आणि आ हे अक्षर शब्दामध्ये शोधायचा आहे. आपण, आज, आवाज, आम्ही, आई, आनंद, आठ, आजी. अशा प्रकारे या शब्दामध्ये प्रत्येक अक्षर, सुरुवातीचं पहिलं अक्षर हे आ आहे आणि सुरुवात झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आ हे अक्षर लिहून दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने दुरेखीमध्ये तुम्हाला आ हे अक्षर गिरवायचं आहे, म्हणून लिहायचं आहे अला काना आ, या पद्धतीने. त्यानंतर आता आपण ल ची ओळख करून घेणार आहोत. हे आहे ल. ल हे अक्षर आहे. या चित्रात काय दिसत आहे? हा आहे लसूण, ल रे लसणाचा. या ठिकाणी या चित्रामध्ये लाडू दिसत आहेत. लाडू या शब्दामध्ये सुरुवातीलाच ल आलेलं आहे. ल ला काना असल्यामुळे त्याचा उच्चार ला असा झालेला आहे, लाडू. हे आहे लिंबू आणि ही आहे लेझिम. या ठिकाणी ल हे अक्षर आलं आहे आणि ल ला मात्रा असल्यामुळे त्याचा उच्चार ले असा झालेला आहे. आता या ठिकाणी काही शब्द आपण वाचणार आहोत आणि त्या प्रत्येक शब्दामध्ये ल चा उच्चार, ल चा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे आणि ल शोधायचं आहे. गाल, रुमाल, लांब, खोकला, पालक, वेल, बैल, लाकूड. अशा पद्धतीने हे शब्द आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ल हे अक्षर गिरवायचं आहे आणि दुरेगी वहीमध्ये अशा पद्धतीने ते लिहायचं आहे, ल रे लसणाचा. अशा प्रकारे आपण आ आणि ल हे अक्षर बघितले आहेत. आता आपण कानाची ओळख करून घेणार आहोत. काना म्हणजे उभी रेष. आता या ठिकाणी काही अक्षरे आहेत, आपण त्यातला फरक समजून घेऊया. क अधिक काना. क ला जर काना जोडला, काना म्हणजे उभी रेष जोडली, तर त्याचा उच्चार का असा होतो. म अधिक काना, मला काना, मा. ल अधिक काना, ल ला काना, ला. या पद्धतीने क पासून य पर्यंत जी अक्षरे आहेत, व्यंजने आहेत, त्यांना काना जोडला तर त्यांचा उच्चार वेगळा होतो. उदाहरणार्थ व अधिक काना, वला काना, वा. दुसरा शब्द आपण घेतला ब अधिक काना, तर बला काना, बा. असे शब्द तयार होतात. आता या ठिकाणी काना असलेले शब्द आपण वाचणार आहोत. कला काना का, म काम, म लला काना ला, मला. लला काना ला, ल लाल. मला काना मा, मला काना मा, मामा. आ
लला कानाला आला, कला कानाका, कला कानाका काका, म कला कानाका मका. आता पुन्हा एकदा आपण शब्द वाचूया. काम, मला, लाल, मामा, आला, काका आणि शेवटचा शब्द मका. तर हे शब्द वहीमध्ये तुम्ही 2-2 वेळेस लिहायचे आहेत आणि या शब्दांचा सराव करायचा आहे. धन्यवाद.